श्री स्वामी समर्थ. मीन राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत का? नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार की काही गोष्टींसाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का की मेहनत वाढवण्याची गरज भासेल? प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा वाढणार की काही भावना मनातच दडपून ठेवाव्या लागतील? आर्थिक बाबतीत समाधान मिळेल की खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल? चला सविस्तर पाहूया मीन राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक आणि विचारप्रधान ठरणार आहे. तुमची संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान या काळात अधिक तीव्र होईल, ज्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी आधीच ओळखू शकता. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी अस्वस्थता किंवा अनिश्चितता जाणवू शकते, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा योग्य वापर केल्यास तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. काही जुन्या गोष्टींचा विचार करून तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुमच्यासाठी प्रगतीची संधी ठरतील. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे ठरेल. काही वेळा तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, पण तुमची चिकाटी आणि संयम यामुळे तुम्ही त्यावर मात करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना नीट विचार करणे आवश्यक आहे. योग्य सल्ला घेतल्यास नुकसान टाळता येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा चढ-उताराचा राहू शकतो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. काही ठिकाणी अपेक्षित पैसा उशिरा मिळू शकतो, ज्यामुळे थोडी चिंता वाटू शकते. तथापि आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळून आणि योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधात हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते, पण त्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. काही गोष्टी मनात ठेवण्याऐवजी स्पष्ट बोलणे फायदेशीर ठरेल. सिंगल व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना घाई करू नका. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात, पण शांततेने आणि प्रेमाने ते सोडवता येतील. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मानसिक ताण आणि भावनिक चढउतार जाणवू शकतात. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास मन शांत राहील. शारीरिक आरोग्याकडेही लक्ष द्या. आहार संतुलित ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त विचार करणे टाळा, अन्यथा मानसिक थकवा वाढू शकतो. भाग्य आणि संधी. या आठवड्यात भाग्य तुमच्या मेहनतीला साथ देईल. काही अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि नवीन संधी तुमच्या समोर येतील. विशेषतः सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी काही आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. उपाय. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तींना मदत करा. सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. मीन राशींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील पण शेवटी समाधान देणारा ठरेल. सुरुवातीला काही गोंधळ, अनिश्चितता आणि मनात चिंता जाणवू शकते, पण तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवल्यास योग्य मार्ग सापडेल. कामाच्या बाबतीत मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल आणि काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम आणि विश्वास अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता राखणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी तुम्हाला दिलासा, समाधान आणि काही चांगल्या घडामोडींचा अनुभव मिळेल. मीन राशींसाठी हा आठवडा भावनिक आणि विचारशील ठरणार आहे. सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे तुम्ही अडचणींवर मात करू शकता. नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल, तर आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक बदल आणि समाधानाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.